हे हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो मित्रांनो, आज आपण इलेक्शन डेची स्ट्रॅटेजी डिस्कस करतोय. स्ट्रॅटेजी तर आपण नक्की डिस्कस करू, त्याच्यासोबत काही गोष्टी डिस्कस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लाईक जेवढे पण आपण रील बघितले, व्हिडिओज पाहिले, सगळीकडे सांगितलं जातं की 20 रुपयाचा कॉल बाय करा, 20 रुपयाचा पुट बाय करा. एवढं इझी नाहीये पैसे बनवणं. ॲक्च्युली खरं सांगायचं तर मोमेंटम तर होणार आहे, कारण की जेवढा पण आपण डेटा स्टडी केला आहे 2 ते 4% मोमेंटम इझिली होणार आहे किंवा पॉसिबल पण आहे. पण पैसे बनवणं थोडंसं टफ होणार आहे. तर आपल्याला थोडंसं लॉजिकल ट्रेडिंग केलं पाहिजे. तर ट्रेडिंग कसं केलं जाईल हे आज आपण बघणार आहे. जास्त वेळ नाही घालवत. तर डेटामध्ये आपण बघितलंय 2 ते 4%ची मोमेंटम इझिली होऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय रॅली येणार, प्रीमियम शूट सुद्धा करणार. जेव्हा पण एखादा इव्हेंट असतो ना मित्रांनो, इव्हेंट असतो ना, त्या इव्हेंटला आयव्ही राईज करते ऑप्शनची. आयव्ही राईज केल्यामुळे काय होतं, प्रीमियम खूप जास्त राईज करतात. प्रीमियम राईज करतात म्हणजे थोडक्यात काय सांगतो तुम्हाला, 20 रुपयाला जो प्रीमियम असायला पाहिजे तोच प्रीमियम 80 ते 100ला असतो. आणि आता हा 80 ते 100 रुपयाचा प्रीमियम आपण परचेस करणार आहे, बाय करणार आहे. आणि मार्केटमध्ये जर मोमेंटम नाही आली किंवा आफ्टर इव्हेंट ते प्रीमियम खूप जास्त डीके व्हायला सुरुवात होतात, ड्रॉप होतात प्रीमियम. सो त्याचमुळे आपण डायरेक्टली हे ऑप्शन्स बाय नाही करू शकत किंवा थोडंसं लॉजिकल ट्रेड केलं पाहिजे. आणि जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर ऑब्विसली रिस्क डिफाइन करूनच केलं पाहिजे. हे पहिलं मी तुम्हाला सांगेन. आता आपल्या स्ट्रॅटेजीवरती आपण जम्प करूया, स्ट्रॅटेजी सुरुवात करूया. सो आता आपण स्ट्रॅटेजी बघूया मित्रांनो. स्ट्रॅटेजी जी आहे ती प्राइस एक्शन बेस्ड असणार आहे. जर तुम्हाला प्राइस एक्शन चांगलं जमतंय तर नक्की स्ट्रक्चरला फॉलो करून तुम्ही चांगला ट्रेंड कॅप्चर करू शकतात. बट मी थोडंसं या ठिकाणी सिंपल ठेवतोय. आपण या ठिकाणी प्राइस एक्शन बघतोय, पण आपण काय करतोय, 9:15 ते 9:30चा जो टायमिंग आहे ना, त्याला थोडंसं अवॉइड करूया. या ठिकाणी खूप जास्त व्हॉलेटिलिटी असणार आहे. सो हा टायमिंग आपण कन्सिडर करत नाहीये. आपल्याला करायचं आहे काय, 9:30 ते 10:30चा जो टायमिंग आहे ह्याचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा. जेवढी पण मोमेंटम होईल ना, 9:30 ते 10:30, म्हणजे हे टायमिंग जे आहे ते 1 आवर्सचं आहे ना. 1 आवरमध्ये जेवढी पण मोमेंटम होईल तुम्ही हाय मार्क करा आणि लो मार्क करा. ह्या लेवल्स आपण मार्क करून घेऊया. ज्या पण साईडला ब्रेकआउट होईल, समजा फॉर एक्झाम्पल की याप्रमाणे आपण एक रेंज मार्क केली 9:30 ते 10:30, आणि मार्केट समजा जर हाय ब्रेक केला आणि सस्टेनेबल जर असेल तर डेफिनेटली आपण बुलिश प्लॅन करू शकतो. आणि जर लो ब्रेक केला तर आपण बेरिश प्लॅन करू शकतो. या ठिकाणी याप्रमाणे तुम्हाला प्लॅन करायचे, फक्त पहिले 15 मिनिटं सोडून. ओके, म्हणजे लेवल्स वगैरे मार्क करून घ्या आणि आफ्टर दॅट तुम्ही या ठिकाणी प्लॅन करू शकता. आता मी तुम्हाला सिंपल सांगतो की प्लॅन कसा राहील. समजा आता आपण ॲज्युम करूया की 49,000ला प्राइस आहे बँक निफ्टीची, जी की आताची स्पॉट प्राइस आहे. त्या दिवशी पण जी वेगळी असेल त्याच्यानुसार तुम्ही प्लॅन्स करा किंवा कॅल्क्युलेशन करा. सो 49,000 आहे तर 1000-1500 पॉईंटची मोमेंटम इझिली होऊ शकते त्या दिवशी, आणि हे पॉसिबल आहे खूप जास्ती. ओके, सो आपल्याला काय करायचं, समजा जर बुलिश ब्रेकआउट झाला तर आपण बुलिश ट्रेड करायचे, आणि बेरिश ब्रेकआउट झाला तर बेरिश ट्रेड करायचा. सो समजा बुलिश ट्रेड करायचा आहे आणि 49,000ला मार्केट आहे. जर बुलिश ब्रेकआउट झाला तर तुम्हाला काय करायचं, 1,500 पॉईंट जाऊन किंवा 2,000 पॉईंट लांब जाऊन तुम्हाला एक कॉल परचेस करायचा आहे, जो की तुम्हाला अराउंड 2,000 पॉईंटचा कितीला असणार आहे, 51,000चा कॉल असेल. 51,000चा कॉल परचेस करायचा आहे. पण करताना काय करायचं आहे की आपली रिस्क डिफाइन करायची. लाईक माझी एका दिवसाची रिस्क जर 3,000 आहे, मी 3,000 डेली रिस्क घेतो, तर तुम्ही 3,000 रुपयाचाच कॉल परचेस करा. म्हणजे थोडक्यात काय, तर 200 रुपयाचा जर तुम्ही प्रीमियम बाय करताय इंटू लॉट साईज 15ची, तुमची रिस्क आहे 3,000 रुपीज. तुमची रिस्क असणार समजा 1,500 रुपयाची, तर तुम्ही 100 रुपयाचा कॉल बाय करायला पाहिजे इंटू 15चा लॉट साईज, आणि 1,500 रुपयाची तुमची मॅक्स टू मॅक्स रिस्क होऊन जाईल. याप्रमाणे तुम्ही प्लॅन करा. म्हणजे रिस्क काय आहे माहिती आहे का, थोडक्यात जी डेली रिस्क घेतात त्याच्यापेक्षा जास्त रिस्क या ठिकाणी करायला जाऊ नका, घ्यायला जाऊ नका. रिस्की होऊन जाईल. तोच प्रीमियम 2,000 पर्यंत गेला तर वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे की आपण चांगले रिस्क रिवॉर्ड मॅनेज करू, चांगले प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला होताना दिसतील. सो सिंपल गोष्ट आहे मित्रांनो की जर बुलिश ब्रेकआउट होतो तर आपण बुलिश ट्रेड करणार आहे. आपण कॉल बाय करणार आहे ओटीएमचा. ओके, 1,500 ते 2,000 पॉईंट. ओके, 1,500 ते 2,000 पॉईंटचा आपण कॉल या ठिकाणी परचेस करणार आहे. पण ह्याच्यासोबतच आपल्याला काही गोष्टी अजून ॲडिशनली करायच्या. सर आपण काय करूया, आता आपण सेन्सिबलला जाऊया आणि पूर्ण स्ट्रॅटेजी समजून घेऊया. चला, आता आपण सेन्सिबलवरती आहे. सो असं समजा की 49,000ला आहे आणि बेरिश ब्रेकआउट झालाय. काय बेरिश ब्रेकआउट झालाय. सो आपल्याला काय करायचं, इकडे पुट बाय करायचा आहे. सो मी इकडे काय करतो, ऑप्शन चेन ओपन केली आणि 49,000ला आपण आहे आता राईट नाव. सो मला काय करायचं, 47,000चा पुट बाय करायचं, नेकेड बाय करतो मी या ठिकाणी. ओके, सो 342ला पुट आहे. सो मी या ठिकाणी बाय केला. त्याची प्राइस चालू आहे 342 रुपये. जर प्रीमियम आता आपण बघितला 342 रुपयाला आहे आणि अजून आपल्याला इव्हेंटसाठी 7 ते 8 दिवस बाकी आहेत. सो डेफिनेटली त्या दिवशी तुम्हाला प्रीमियम हा कमी बघायला मिळेल. म्हणजे 200 ते 250 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला हा प्रीमियम बघायला मिळेल. म्हणजे रिस्क जी आहे ती 3,000 ते 3,500 रुपयाच्या आसपास राहील. जर तुमचा रिस्क कॅपिटल 3,000 3,500 तर तुम्ही हा परचेस करू शकता. अदरवाईज तुम्ही अजून ओटीएम जाऊन परचेस करू शकता.
हा झाला नेकेड ट्रेड आहे, ज्याच्यामध्ये आपली 5000ची रिस्क आहे आणि प्रॉफिट जे आहे ते अनलिमिटेड होऊ शकतं. मार्केट समजा 1000-2000 पॉईंट जर मूव्ह केलं तर चांगले या ठिकाणी प्रॉफिट होताना तुम्हाला दिसतील. ओके, डेफिनेटली ही गोष्ट आहे. आता आपल्याला ह्याच्या सोबतच काय करायचे, पुट साईडचा ट्रेड केला आपण, आता आपण कॉल साईडचा सुद्धा यासोबत ट्रेड करणार आहे. सो आपण काय केलं, एक नेक्स्ट पेज ओपन केले, सेन्सिबलचंच आहे. तर आपण ट्रेड कसं करायचं बघूया. ऑप्शन चेन ओपन केली मी आणि मार्केट जे आहे ते 49,000ला आहे. सो आपण 2000 पॉईंटच लांब जाणार इकडून पण आणि 51,000ला जाऊया आपण. सो इकडे आलो आपण 51,000. इकडे आपण काय करणार, कॉल बाय करणार. ओके, कॉल बाय केला की इकडे सुद्धा रिस्क दिसते 6000ची. सो इकडे तुम्हाला 6000ची रिस्क दिसते, पण डेफिनेटली ह्याच्यामध्ये रिस्क कमी असणार आहे त्या दिवशी. पण आपल्याला इकडे काय करायचं, इकडे नेकेड नाही बाय करायचं आहे, इकडे आपल्याला स्प्रेड क्रिएट करायचं आहे. सो आपण काय करायचं, त्याची जी नेक्स्ट स्ट्राईक आहे त्याच्या पुढची स्ट्राईक म्हणजे 51,000चा कॉल बाय केला ना, सो 51,100चा आपण काय करणार, कॉल सेल सुद्धा करणार त्यासोबत. ओके, म्हणजे रिस्क कमी ठेवणार या ठिकाणी. आणि आता आपला मॅक्स लॉस जो आहे तो 262 रुपये दिसतो या ठिकाणी. ओके, म्हणजे इकडे 262 रुपयाची रिस्क आहे आणि इकडे 5000ची रिस्क आहे किंवा 3000ची त्या दिवशी रिस्क आहे. सो इकडे जर 3000ची रिस्क आहे तर डेफिनेटली तुम्ही इकडे लॉट साईज डबल करू शकता, ट्रिपल करू शकता, म्हणजे रिस्क डिफाईन करण्यासाठी आहे. आणि इकडे एवढे जास्त टेन्शन नाहीये. त्या दिवशी तुम्हाला इकडे रिस्क 150 ते 200 रुपये दिसणार, ह्याच्यापेक्षा जास्त रिस्क दिसणार नाहीये. कुठे, बँक निफ्टीमध्ये बोलतोय मी. ओके, सो याप्रमाणे तुम्ही मॅनेज करा. याचा फायदा काय होणार मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. फायदा हाच आहे मित्रांनो की आपण बेरिश ब्रेकआउट प्लॅन केलाय आणि तो ब्रेकआउट जर फेल झाला, मार्केट रिव्हर्स केल्यानंतर काय होणार, आपल्याला लॉस होणार पुटमध्ये. सो डेफिनेटली त्या टायमिंगला आपण हा जो बुलिश स्प्रेड जो क्रिएट केला ना, बुलिश जो ट्रेड आहे तो आपल्याला या ठिकाणी पैसे द्यायला सुरुवात करणार आहे. म्हणजे जर बेरिशमध्ये जर मला लॉसेस झाले तर बुलिश ट्रेड मला प्रॉफिट करून देणार आहे. ॲज अ हेजिंग आपण याला कन्सिडर करतोय. पण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, आपण इकडे रिस्कच घेत नाही, खूप कमी रिस्क घेतोय. ओके, आपण या ठिकाणी खूप कमी रिस्क घेतोय आणि आपल्याला सर्वायवलला चान्सेस आहेत. म्हणजे तिकडे जर लॉसेस झाले तर इकडे आपल्याला प्रॉफिट करून देऊ शकतो हा ट्रेड. सो दॅट्स वाय हे 2 ट्रेड करा आणि थोडंसं लॉजिकल ट्रेडिंग करायला सुरुवात करा. याप्रमाणे प्लॅन करा. हे जे लॉट साईज आहे ह्याला मल्टिपल तुम्ही करू शकता. लाईक म्हणजे 262 रुपयाची इकडे रिस्क आहे. सो फॉर एक्झाम्पल मी 3 लॉटमध्ये करतोय. सो इकडे मला आता 785 रुपयाची रिस्क आहे आणि 3715 रुपयाचं मला प्रॉफिट होऊ शकतं. म्हणजे तिकडे मला मॅक्स लॉस किती आहे, 3000चा मॅक्स लॉस आहे. इकडे मला 3000 रुपयाचं प्रॉफिट होऊ शकतं. मी असं म्हणत नाही की पूर्णपणे रिकवर करून देईल, पण तिकडे समजा 3000चा लॉस झाला तर इकडे ॲटलीस्ट 1500 रुपये तुम्हाला रिकवर करून देईल. याप्रमाणे तुम्ही प्लॅन करू शकता, रिस्क डिफाईन करू शकता. तुम्ही जर 3000ची रिस्क ठेवली तर 3000 रुपये सुद्धा तुमच्या या ठिकाणी लॉस नाही होणार आहे. सो थोडंसं लॉजिकल वगैरे ट्रेड करायला सुरुवात करा, याप्रमाणे प्लॅन्स करा. सो याप्रमाणे थोडंसं प्लॅन करा मित्रांनो. डिरेक्टली कॉल पुट वगैरे बाय नका करू, कारण की रिस्क अनडिफाईन घेऊन काय होतं माहिती आहे का, मूव जर नाही आलं ना तर खूप जास्त डीके होऊन पैसे आपले जाऊ शकतात. सो दॅट्स वाय ही स्ट्रॅटेजी नक्की फॉलो करा. तुम्हाला काय आणखी प्रॉब्लेम्स असले कमेंटमध्ये कळवा, मी आन्सर देण्याचा प्रयत्न करतो किंवा लाईव्ह स्ट्रीमला कधी या तुम्ही डिस्कस करूया आपण, काय हरकत नाही. ओके, सो आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी खूप जास्त आवडली असेल आणि नक्कीच मला कळवा. ओके, आता भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.